एक महान क्रिकेटपटू म्हणून त्याच्याकडे बघितलं जातंय, म्हणूनच त्या खेळाडूचं नाव मला सतत घ्यावं असं वाटतंय. गॅविन फर्नांडिस आमच्या भैया व्यासपीठाच्या दिशेने येत आहेत. 20 मिनिटांमध्ये तुमचा हा मॅच संपायला हवा, पहिला डाव संपायला हवा. चांगला क्रिकेटपटू, दर्जेदार क्रिकेट. मित्रांनो, तुम्ही जर 7 ते 8 वर्षापूर्वीचं क्रिकेट बघितलं असेल तर गॅविन फर्नांडिस एक तुफान होतं, एक मोठं नाव टेनिस जगतातील, आणि आज त्यांना आपण व्यासपीठावर बघतायत. वेलकम गॅविनजी, आम्ही आपलं स्वागत करतोय. मॅच तर स्टार्ट होईलच. या ठिकाणी व्यासपीठावर येत आहेत गॅविन फर्नांडिस. लवकरात लवकर फिल्डिंग लावा, नम्र विनंती असेल या दोन्ही संघांना. मॅच लवकरात लवकर स्टार्ट व्हावा. गॅविन फर्नांडिस टेनिस विश्वातील दिग्गज खेळाडू आमच्या डोळ्यासमोर, आणि खरं तर डिसिप्लिन प्रत्येक संघाला यापूर्वी मी शिवाई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून अनेकच्या मॅचेस व्हायच्या, त्यामध्ये मान सन्मान नेहमीच दिला जायचा, आणि इथे सुद्धा आयोजकांच्या वतीने मान सन्मान दिला गेला आहे गॅविन फर्नांडिस या महान क्रिकेटपटूला. फिल्डिंग लावा प्लीज. चला, 4 षटकांचा मॅच होतोय. 4 षटकांमध्ये बघूया कशा पद्धतीने फलंदाजी होईल आर.के. मोरवा या संघाची. उमेश वाघ, कैलास पाटील या 2 दिग्गज खेळाडूंचं मार्गदर्शन इथे लाभलं असेल. दुसऱ्या बाजूला मिथुन पाटील नावाचा खेळाडू या प्लेइंग 11मध्ये दिसत नाही, आणि त्याच्या कदाचित पायाला दुखापत असेल, आणि म्हणूनच तो फक्त क्रिकेटचा आनंद लुटतोय. डाव्या बाजूला तो बसलाय. रोषणाई, विद्युत रोषणाई चांगल्या पद्धतीने केलेली आपल्याला दिसून येते. आज जे क्रिकेट आपण बघतायत, टेनिस क्रिकेट हे सुरुवातीला 1983चा विश्वचषक जिंकल्यानंतर फार जोमामध्ये सुरू झालं, आणि टेनिसपेक्षा बघितलं तर MRI हा सफेद रंगाचा चेंडू आपण बघितला, आणि त्यावेळेला जे मॅचेस व्हायचे 8-8 षटकांचे मॅच व्हायचे. मॅच स्टार्ट होतोय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. फिल्डिंग बघितलं जातंय. पंचांच्या भूमिकेमध्ये हितेंद्र भोईर, स्क्वेअरलेग पंच म्हणून काम बघतायत ललित भोईर, आणि पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालाय EVN नावाचा गोलंदाज झालाय, ज्यांनी सफलता प्राप्त केली. याआधी दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. उपांत्यपूर्व फेरीतील मॅच, क्वार्टर फायनलचा मॅच, महत्वपूर्ण मॅच. हाफ ट्रॅकर चेंडू होता, अनपेक्षितरित्या उसळी घेणारा चेंडू आहे. धावबाची दाट शक्यता, आणि चांगले फेकी केले. 1 धाव पूर्ण केली छोट्या स्वरूपात. या एका धाबेनिशी धावसंख्येत बदल. या एका धाबेनिशी संघाचे धावसंख्येचं खातं उघडलं जात आहे. जर दुखापत जास्त असेल तर फर्स्ट एडची सुविधा आमचे डॉक्टर्स मैदानाच्या आत उतरतील. निरीक्षण करतायत पंच हितेंद्र भोईर, एक चांगले क्रिकेटपटू, चांगले पंच. दुसऱ्या बाजूला आपण बघतायत पाण्याची व्यवस्था करा. पाणी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. खेळाडू थोडासा इंजुर्ड आहे, आणि लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करा. तत्पूर्वी माझ्यासमोर जुळले जात आहेत गॅविन फर्नांडिस, टेनिस विश्वातील एक दिग्गज क्रिकेटपटू. कॅमेरामॅन सुद्धा या ठिकाणी आहेत. गॅविन, आतापर्यंत चांगला प्रवास उत्तन संघाने केलाय. खरं तर मला तरी वाटतं की तुम्ही मोटिवेट केले या संघाला, आणि तुम्हाला कुठल्या अशा व्यक्तीने मोटिवेट केलं या स्पर्धेमध्ये प्रवेश करण्याकरता? खरं तर आमचा संघ 2000 पासून आमचा संघ हा चालू झाला. म्हणजे उत्तनमध्ये पहिला मोठा संघ ओमसाईमधून मी खेळायला सुरू केली. त्यानंतर बाहेर आम्ही खेळायला सॅनियो, मी, जॉन्सन, आयवन, आणि त्याच्यानंतर आमचा संघ 2000 पासून चालू झाला. आणि इथे आम्हाला खेळण्यासाठी आम्हाला सागर यांनी प्रोत्साहन केलं, आणि सागरच्या सांगण्याप्रमाणे इथे आम्ही या टुर्नामेंटला एंट्री भरवलेली आहेत. चर्चा मी तुमच्यासोबत आणखीन जारीच राहील आपली चर्चा, कारण मॅच सुद्धा महत्त्वाचं आहे. मॅच मध्ये जसं ब्रेक मिळेल तसं आपण चर्चा करणार आहोत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला पॉईंट क्षेत्रामध्ये खेळला. 1 धाव पूर्ण केली. एका धाबेनिशी संघाची धावसंख्या झाली ती 2. आर.के. मोरवा संघाने टॉस जिंकलाय आणि फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. खरं तर कालच्या दिवसात सुद्धा या सत्रामध्ये प्रत्येक संघ टॉस जिंकल्यानंतर फलंदाजीच करण्याच्या मार्गावर होता, आणि हे दृश्य कदाचित आर.के. मोरवा संघाने अगोदरच्या दिवसामध्ये, अगोदरच्या रात्रीमध्ये पाहिलं असेल. ड्यू फॅक्टर असल्या कारणानं कदाचित हा निर्णय असेल त्यांचा. बॅटचा इज लागले.
शतरक्षक कोणती चूक करत नाही. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये ऑस्ट्रल एक अप्रतिम झेल टिपतोय आणि हा लागलाय पहिला धक्का आर के मोरवा संघाला. 1 गडी बाद, धावसंख्या 2. अनिमेश ठाकूर या गायकांना आपण बघितलं. बोलिन्स येथून आपण बघता बोलिन्स येथे ते राहत आहेत आणि मागच्याच कोसमाई चषकामध्ये अतिशय चांगलं गीत त्यांच्या मुखातून मी ऐकलं होतं. आमच्यासोबत बराच वेळ त्यांनी चर्चा केली होती. गायक अनिमेश ठाकूर आणि त्यांची आठवण या गीताने मला करून दिले. चालू असलेल्या मॅचमध्ये आर के मोरवा संघाची धावसंख्या 1 गडी बाद 2. 3 चेंडू टाकून चलेत. EVN चांगलं गोलंदाजी करतोय. 3 चेंडू त्याने रिलीज केलेत आणि 3 चेंडूमध्ये 1 सफलता प्राप्त केलंय. उत्तन बॉयज उत्तन विरुद्ध आर के मोरवा या 2 संघादरम्यान उपांत्यपूर्व फेरीतील मॅच सुरू आहे. म्हणजेच क्वार्टर फायनलचा मॅच सुरू आहे. या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो या स्पर्धेतील सुपर 4मध्ये जाण्याकरता प्राप्त ठरेल. आतापर्यंत सुपर 4मध्ये दाखल झालेलं संघ आपण बघितलं. आदरणीय सन्माननीय मोहनभाईंचा द ग्रेट मराठा जुचंद्र संघ सुपर 4मध्ये जाणारा पहिला संघ ठरलाय. दुसऱ्या दिवशी गावदेवी धानीव नंदकुमार पाटील आणि टीम विश्वनाथ जाधव यांचा संघ दुसरा ठरलाय. चर्चा आपण करूया. ओ हाफ टेकर चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने जणू काही रिप्ले दाखवलाय. आस्टल पुन्हा एक चांगला कॅच टिकतोय. 2 for 2. टीम मीटिंग करू नका. इथे टायमर लावलाय. 20 मिनिटात तुम्हाला पहिला डाव संपवायचा आहे. पुन्हा आपण बघूया. ऑफ स्टंपर शफल झालाय. उजव्या हाताचा फलंदाज विकी आणि तो सुद्धा शतरक्षक ऑस्ट्रेलियाच्या हातामध्ये झेल देऊन तंबूच्या आश्रयाला परततोय. हे रणनीती आखावी लागते. जी रणनीती आपण उत्तम बॉयज संघाची बघतोय. आणि खरं तर या सपोर्ट कुणाचा मिळतोय? दिग्गज क्रिकेटपटू गेविन फर्नांडिस याचा. तंत्र आणि मंत्र शिकवलं जातोय. युवा खेळाडूंना त्यांनी तयार केलंय. आज उत्तन या पट्ट्यामध्ये ज्या ज्या वेळेस आम्ही समालोचन करण्याकरता जातो त्या वेळेस गेविन फर्नांडिस एक मोठं नाव आणि नेहमीच कौतुक केलं जातं. आयडियल म्हणून समजलं जातंय. आदर्श खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितलं जातंय. आयकॉन आणि वरिष्ठ खेळाडू. सध्या गोलंदाज EVN हॅट्रिकवर येतोय. विकेट हॅट्रिक करण्याची त्याला संधी आहे. 2 गडी बाद 2 धावा. जयदेव माची मेघनाथ याच्यावर जबाबदारी. मधल्या फळीमध्ये टिकून राहण्याची. विकेटवर टिकून जर राहिला तर धावा मिळतील. म्हटलं जातं की आपल्याला धंदा जर करायचा असेल दुकानामध्ये तर दुकान हे उघडं ठेवावं लागतं तरच गिराक म्हणजेच ग्राहक आपल्या ज्या दुकानापाशी येतील आणि त्याचं जे काही आहे तो खप आपल्या दुकानाचा होत जाईल. तसंच क्रिकेटचं असतं. क्रिकेटमध्ये विकेटवर तुम्ही उभे राहिलात तर धावा मिळतील. ओ सरळ बॅटचा वापर केलात. VSF मध्ये फटकेबाजी करणं योग्य ठरेल. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धावेकरता फलंदाज धावतायत आणि बघता बघता विकेटचं पतन होतंय. गॉन. परतावं लागतं या फलंदाजाला. अडचणी वाढल्यात. संकट वाढल्यात. धाव संख्या धावपैकावर पोहोचली जाते ती 3 गडी बाद 3 धावा. 3 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. कम ऑन DC. थँक्स डीचे. आता जबाबदारी मेघनाथची वाढली असेल आणि त्याच्याकरता पारितोषिक लावलं जाते. अविनाश भोईर जुचंद्र पारितोषिक लावलेत. 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. 3 चौकार आणि 3 षटकारांकरता. मेघनाथसाठी हे पारितोषिक लावलंय. लगातार 3 षटकार 3 चौकार ठोकल्यानंतर 1000 रुपयाचा मानकरी ठरू शकतो मेघनाथ. सध्या 1000 रुपयापेक्षा त्याला त्याची संघाची जबाबदारी ही फार महत्त्वाची असेल. हार्ड लक गितेश अँड टीम. बघतायत JR स्पोर्ट्स दहिसर संघ या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करत असताना अचानकपणे पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं आणि त्यांचे सदस्य उजव्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. ओ व्हॉट बॉलिंग. एज अँड टेकन गॉन. यष्टीरक्षक कोण आहे तर बोनी मुंबईकर.
नो मीटिंग नो टाइम पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चालू असलेल्या मॅच मध्ये फलंदाजी करताना आर के मोरवा संघाची कंबर मोड केलंय. कंबर मोड का म्हणतोय, कारण सलामीचे सगळे फलंदाज, मध्य फळीतील फलंदाज मेघनाथ बाद झालाय, विकी बाद झालाय, जयदेव माची बाद झालाय, कुमार पाटील हा फलंदाज बाद झालाय, ज्याच्यामध्ये एक फलंदाज 0 धावसंख्येवर बाद झालाय आणि 3 फलंदाजाने एकेरी धावा पूर्ण केल्यात. नवीन फलंदाज झालाय कैलास पाटील, संकटमोचक. नेहमीच संघाला गरज असताना कैलू याने एकेरी दुहेरी धावेनिशी किल्ला लढवलाय. या मॅच मध्ये अजून एक ब्रेक थ्रू जर मिळाला तर संकट आणखीन वाढतील. 3 गडी बाद 4 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आणि या टुर्नामेंट्समध्ये चौकारांचा जर आपण विचार केला तर 130 चौकार लागले गेलेत. षटकारांचा जर विचार केला तर 68 षटकार लागलेले आपल्याला दिसून येत आहेत. प्रतीक गाऱ्या नवीन गोलंदाज झालाय. मागच्या मॅचमध्ये 10 धावा त्यांनी एका षटकामध्ये दिल्या होत्या आणि त्याच्यावर विश्वास दर्शवलाय कॅप्टनने. वेलेरियन चांगली कॅप्टनशिप अदा करतायत, कारण संघ नायक जर चांगला असला तर इतर खेळाडू 100% योगदान देत असतात. सफल षटक याआधी आपण बघितलं गोलंदाज वेलेरियन याचं. या चेंडूला खोदून काढलंय. स्ट्रायकिंगकडे फलंदाज होता प्रशांत यांनी 1 धाव पूर्ण केली. एका धावेनिशी संघाच्या धावसंख्येत बदल केलाय. 4 गडी बाद 4 धावा 1.1 चेंडूच्या समाप्तीनंतर. मधल्या फळीतील फलंदाजांवर मोठी जबाबदारी आता असेल. मोठा फटका तुम्ही कधी खेळा ज्यावेळेस तुमचा आत्मविश्वास वाढेल. मैदानामध्ये ज्यावेळेस तुम्ही उतरतात त्यावेळेस तुमच्या जवळचा मित्र कोण असतो तर तुमचा आत्मविश्वास. हा आत्मविश्वास प्रत्येक खेळाडूने प्राप्त करायला हवा. सध्या आत्मविश्वास प्राप्त केलाय गोलंदाजाने. प्रतीक गाऱ्या गोलंदाजी मार्गावर. याआधी वेलेरियन आणि त्याच्यानंतर आपण बघितलं तर विवियन आणि चांगली गोलंदाजी केलंय. हाफ ट्रॅकर चेंडू पॉइंट क्षेत्रामधून खेळायचा होता. चेंडू सुपर कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातात. आणखीन एका फलंदाजाला परत. अभिमन्यू स्पोर्ट्स पुरस्कृत क्रिकेटची स्पर्धा आहे. मात्र चक्रव्यूह काय या ठिकाणी आखलंय. या चक्रव्यूह मध्ये फलंदाज अडकले जात आहेत. आर के मोरवा संघाचे 4 गडी बाद 5. दयनीय अवस्था. संकट वाढलेत. ज्ञानाच्या शिदोरीचा वापर मला दिसला नाही. प्रारंभिक फलंदाज बाद होताना दिसले. 0 धावसंख्येवर 2 फलंदाज बाद होताना दिसले. कैलास पाटील मोठा फलंदाज बाद झालाय. आता राहुल नावाचा फलंदाज झालाय. डाव्या हाताचा फलंदाज प्रशांत हा सुद्धा एका धावेनिशी खेळतोय. हा चेंडू ऑन साइडला मिडॉन क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याची घाई आणि बघता बघता दोन्ही गाड्या एकाच रुळावर. अपघात होतो. या टुर्नामेंट्स मधील सर्वात कमीत कमी धावसंख्येचा जर विचार केला तर आर के मोरवा. सध्या मला त्यांची स्थिती तशी दिसते. आंतरराष्ट्रीय एक दिवसीय मॅचचा जर आपण विचार केला तर 25 एप्रिल 2004 ची मला आठवण झाली, ज्यावेळेस झिम्बाब्वे संघाविरुद्ध श्रीलंका संघ लढत होता आणि झिम्बाब्वे संघ 35 या धावसंख्येवर सर्व गडी बाद झाले होते. T20 क्रिकेटमध्ये आणखीन एक आठवण मला पुढे समोर येते. 24 मार्च 2014 साली झालेला मॅच मला आठवतोय. नेदरलँड विरुद्ध श्रीलंका असा. आणि त्या मॅच मध्ये फलंदाजी करताना 39 या धावसंख्येवर T20 क्रिकेट मॅच मध्ये सर्व गडी बाद झाले होते नेदरलँड या संघाचे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालाय तो प्रतीक गाऱ्या. या षटकामध्ये 1 सफलता प्राप्त करतोय. चेंडू टाकून झालेत या षटकात 3. हाफ ट्रॅकर चेंडू. चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये खेळलं. 1 धाव पूर्ण केली. नवीन आलेला फलंदाज उमेश वाघने. उमेश वाघ याला वाघाचा जबडा प्रमाणेच या ठिकाणी ताव मारावा लागेल.
कारण सध्या संकट आलेत, संकट मोचक म्हणून त्याला चांगलं काम करावं लागेल. हिरो बनण्याची संधी आहे ती प्रशांत याला, हिरो बनण्याची संधी आहे या मॅचमध्ये उमेश वाघ याला. बघूया कोण हिरो बनतोय आणि कोण झिरो बनतोय. 6 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. 6 गोलंदाज तयार. ओ गुडलेन स्पॉटवर चेंडू पीच झालाय, उसळी घेतोय, वळतोय, वळणदार चेंडू पाहायला मिळालाय. डॉट डिलिव्हरी. 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर आर के मोरवा संघाची धावसंख्या 6 गडी बाद 6. 6 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. आत्मधैर्य गमावलंय, आत्मविश्वास गमावलाय, तो कमावायला हवा प्रशांत आणि उमेश वाघ याला. इनसाइड आउट करून गॅपमध्ये फटका टोळावलाय. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेकरता फलंदाज प्रशांत धावतोय आणि बघता बघता 2 धावा पूर्ण करतोय. 2 धाव मिळत आहेत. 2 धावणीची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 6 गडी बाद 8 धावा. आर के मोरवा संघ टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. खरं तर निर्णय अगदी योग्य होता. फलंदाजाला विकेटवर टिकणं फार महत्वाचं होतं. फलंदाज मोठे फटके खेळण्याकरता प्रवृत्त करण्यात आलं गोलंदाजाद्वारे आणि त्याचा नतीजा आपण बघितलाय की फक्त 6 गडी बाद 8 धावा होत आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर चर्चा करण्याकरता कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा येऊ द्या. कमांड डी से वेलकम बॅक. पुन्हा आम्ही सर्वांचं स्वागत करतोय कारण 2 षटकांमध्ये 8 धावा 6 गडी बाद. आर के मोरवा विरुद्ध तुम्ही मॅच बघतायत. उत्तन बॉयज उत्तन असा आणि असं म्हणावं लागेल की 100% आता एफर्ट देताना दिसत आहेत फिल्डिंग करणाऱ्या संघाचे खेळाडू. काय चांगलं काम करतायत उत्तन बॉयज उत्तन टीम. उमेश वाघ. ओ ब्लॉक होलचा मारा, ब्रह्मास्त्र, क्षेपणास्त्र सर्व काही वापरण्याचा प्रयास केला जातोय. मी प्रत्येक मॅच मध्ये या गोलंदाजाला ब्रह्मास्त्राचा मारा करताना बघतोय आणि इथे डिरेक्ट हिट गोटी नेम ग्लेन बने हा करतोय आणि विकेट आणखीन एक जातोय. 9 धावा, धावसंख्या 9, गडी बाद झाले 7. कमॉन टी से थँक्स ओडीचे. मी टेनिस क्रिकेटमध्ये एक मॅच असा बघितला होता. मला आठवतंय 20 फेब्रुवारीचा जो दिवस होता, 20 फेब्रुवारी 2018 आणि तो मॅच तपस्या प्रतिष्ठानामध्ये मी समालोचन करत होतो आणि डोळ्यासमोर होता प्रजापती वॉरियर्स. मॉर्निंग क्लब्स नालासोपारा संघाच्या माध्यमातून सुमित डेकले या फलंदाजाने चांगल्या धावा जमावल्या होत्या. 75 धावांचं लक्ष्य पार करत असताना प्रजापती वॉरियर्स हा संघ फक्त आणि फक्त 6 धावा करून शकला सीमित 5 षटकांमध्ये आणि 6 धावसंख्येवर संपूर्ण गडी बाद. टेनिस क्रिकेटमधील हा विक्रम आहे मित्रांनो आणि तो विक्रम मला ही दयनीय अवस्था बघून आठवलाय. आर के मोरवा संघ अडचणीमध्ये 9 धावा 7 गडी बाद. एका धाबेकरता तरसताना आपण बघतायत आर के मोरवा संघाला. उमेश वाघ यश. उमेश वाघ कसा पास झालाय. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयास होता. कोलवर टप्प्याचा चेंडू रेनाल इतूर या गोलंदाजाचा. ज्या गोलंदाजाला 14 फेब्रुवारी 2020 मध्ये मुख्यमंत्री चषकामध्ये द ग्रेट मराठा आयोजित मुख्यमंत्री चषक 2020 मध्ये ज्या 6 बॉलमध्ये 6 षटकार लागले होते तोच गोलंदाज इथे प्रभावी आणि तिखट मारा करतोय. 9 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात उमेश वाघ सुद्धा बाद झालाय. रिव्हर्सचा फटका खेळण्याकरता खरं तर मित्रांनो अभ्यास जास्त करा. रिव्हर्सचा फटका तुम्ही गुडलेन स्पॉटवर पडणाऱ्या चेंडूवर सहज आणि सोपा खेळू शकतायत आणि अशा पद्धतीने जर चेंडू बिना निरीक्षण करून तुम्ही खेळाल तर त्याचा नतीजा भोगावा लागतोय. 9 धावा 8 गडी बाद. टेलेंडर आता मैदानाच्या आत असतील. नितेश पाटील आणि विशाल माची. 8 गडी बाद 9 धावा. आज कुठे घरी लवकर जायला मिळेल असं मला वाटतंय कारण मागचे जे 3 दिवस बघितले त्या 3 दिवसांमध्ये 3:15 3:30 हीच वेळ आपल्याला ह्या रजनी स्पर्धेची पाहायला मिळाली. गोलंदाज तयार.
चांगला विषेपमध्ये फटका खेळलाय. चेंडू शॉर्ट कव्हर क्षेत्रात. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा विचार. बघता बघता 2 धाव पूर्ण केल्यात आणि या 2 धावण्याची धावसंख्या 8 गडी बाद 11. 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 बाद 11. आर के मोरवा या संघाची स्थिती अजून सुधारू शकते. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 चेंडूंमध्ये पलटवार करण्याची क्षमता आर के मोरवा संघाकडे आहे. करू शकतायत. 1-2 मोठे फटके आले तर चांगला टफ मॅच प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतोय. ओ हा चेंडू हवेमध्ये हुक केला. शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल काय बोनी बघा. हट्टाकट्टा मजबूत बांधण्याचा बोनी यष्टीरक्षकाची भूमिका अदा करतोय आणि तो जातोय स्कोअर लेगच्या दिशेने. चांगलं प्रदर्शन या संघाचं. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. या 2 धावांची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 8 गडी बाद 13. शेवटचे 2 चेंडू तिसऱ्या षटकामध्ये शिल्लक आहेत. उपांत्यपूर्व फेरीतील मॅच उत्तन बॉयज उत्तन विरुद्ध आर के मोरवा असा तुम्ही पाहतायत. कडक मॅच बनण्याकरता कडक फाईट देणं फार महत्वाचं आहे. रणाल इतूर युवा गोलंदाज प्रदर्शन किती चांगलं करतोय. अनेक स्पर्धा त्यांनी गाजवलेत. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सध्या प्रभावी केलंय या संघाला. ऑन ड्राईव्ह आहे. चांगला फटका अद्यावत केलाय. चेंडू शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण. दुसरी धावेकरता फलंदाज धावत आहेत आणि बघता बघता या 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावण्याची धावसंख्येत बदल होतोय. धावा झाल्यात धाव फलकावर आर के मोरवा संघाच्या 15 धावा 8 गडी बाद. 1 चेंडू आता तिसऱ्या षटकातील असेल. 5च्या सरासरीने वाटचाल आहे आर के मोरवा या संघाची. 8 गडी त्यांच्या बाद झालेत. आता खूप टेन्शनमध्ये आला असेल आणि कुठे रणनीती चुकली याचा पश्चाताप झाला असेल आर के मोरवा या संघाला. 3 फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद झालेत या इनिंगमध्ये. हे आपण बघितलेत. 3 फलंदाजांना धावबाच्या स्वरूपात परतावा लागले. धावसंख्या आहे ती 15. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता या षटकातील शेवटचा चेंडू. स्कूपचा फटका. चेंडू हवेत. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण आणि एका धावणीची संतुष्ट व्हावं लागतंय. याचबरोबर 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आर के मोरवा टॉस जिंकून फलंदाजी करतोय. या संघाची धावसंख्या झाली ती 8 गडी बाद 16 धावा. 1 षटक शिल्लक आहे. त्या एका षटकामध्ये हाणामारी होईल काय शंका आमच्या मनामध्ये. या शंकाचं निवारण करण्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा, ऐकत राहा. रजनी टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आमदार चषक 2021. अग्रिकोळीचं देवस्थान म्हणजेच आपण बघतो एकविरा माता आणि निश्चितच पुणे जिल्ह्यातील कारला हे सुंदर ठिकाण ज्या ठिकाणी आई एकविरा मातेच्या दर्शनाकरता अग्रिकोळी बांधव नेहमी जात असतात. प्रत्येक वर्षी मोठ्या संख्येने जात असतात आणि त्या देवतेचं गीत या ठिकाणी वाचलं जात आहे. आता ही एकविरा माता नेमकी कोणाला पावेल. जो मेहनत करेल त्यालाच पावेल. म्हणूनच याआधी मी म्हटलं होतं की देवाने याआधीच म्हटलंय की माझ्याकडून जर मागून मिळत असेल तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक मी कधीच कमी पडू दिलं नसतं. ह्याकरता कष्ट परिश्रम हेच तुमचं कर्म आहे. हा लोअर फुलटा चेंडू ऑन साईडला शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलाय. मॅकमिलन त्या क्षेत्रामध्ये आहे. माफ करा आणखीन एक क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये आहे. 1 धाव पूर्ण. एका धावणीची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 8 गडी बाद 17. प्रतीक तिथे फिल्डिंग करतोय. 8 बाद 17. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. प्रोजेक्टेड स्कोअर मला दिसतोय 29चा. रिव्हर्सचा फटका खेळण्याकरता फलंदाज जातोय. निर्धाव चेंडू डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 17 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विशाल माची हा नावाचा फलंदाज आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर आपण विचार केला तर आणखीन एक महत्त्वपूर्ण मॅच झाला होता. 21 जून 1975 साली ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या दोघांमध्ये झालेल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे 5 फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद झाले होते आणि इथे फलंदाजी करणाऱ्या संघाचे 3 फलंदाज धावबाद स्वरूपात बाद झालेत. हा व्हाईट बॉल. दॅट्स नॉट अ गुड डिलिव्हरी. खराब चेंडू आणि या खराब चेंडूमुळे धावसंख्येत बदल. धावसंख्या 8 गडी बाद 18. शेवटच्या षटक प्रगतीपथावर या इनिंगमधला पहिला स्क्वेअर मारा गोलंदाजांनी केलाय. लॉंग ऑन, काउ कॉर्नर, स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट आणि लॉंग लेग हे ऑन साईडला. ऑफ साईडला
शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट. हा चेंडू नेमका कितव्या स्टंपवर टाकलाय, कारण बघितलं तर आय थिंक 8व्या-9व्या स्टंपवर हा चेंडू रिलीज केलाय. वाईडचा इशारा. लगातारचे 2 चेंडू खराब टाकलेत आणि अशाने काय घडतोय, अशाने आत्मविश्वास फलंदाजाचा वाढू शकतोय. अतिरिक्त धावणीची धावसंख्या 19. 8 गडी बाद 19 धावा. शेवटचे 4 बॉल शिल्लक. ऑफ साईडला शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट कव्हर आणि एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ मध्ये तैनात केला गेलाय. चेंडूला उचललाय. चेंडू हवाई. नऊ गडी बाद धावसंख्या 19. एकेकाळी फलंदाजांचा गोलंदाजाचा कर्दनकाळ समजला जाणारा फलंदाज मैदानाच्या आत जातोय चेतन पाटील. एकेकाळी मी बघितलंय या फलंदाजाला त्याच्या बॅटमधून मोठे फटके येताना आणि आता त्याचा मोठूपणा वाढलाय. खरं तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सरांनी मागच्या 5 वर्षामध्ये सांगितलंय की तुमचा मोठूपणा का वाढलाय, याला कारणीभूत ठरलाय हा मोबाईल. कारण व्हॉट्सअपवर जास्तीत जास्त लोक हे कार्यरत असतात. पबजी आणि ह्या खेळामुळे क्रिकेट या खेळामध्ये बिघाड होत चाललाय. सचिन तेंडुलकर सरांचं हे वक्तव्य मला आठवलंय. आता चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे फक्त 3. धावसंख्या धावपळीवर आहे ती 19. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 बॉल शिल्लक आहेत आणि धावसंख्या 19. लास्ट 2 बॉल टू गो. शेवटची जोडी मैदानाच्या आत. यष्टीरक्षक चुकतोय. फायदा फलंदाजाला 1 धाव मिळते. 1 धाव पूर्ण होतोय आणि एका धाबेनीची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 20. आय थिंक बॅटच्या साह्याने 1 धाव मिळते फलंदाजाला आणि या एका धाबेनीची धावसंख्या 20. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. लास्ट बॉल टू गो. 9 धावा 20. 9 गडी बाद 20 धावा. पहिल्यांदाच असं झालं असेल RK मोरवा संघाच्या इतिहासामध्ये. आणि जर हा संघ सर्व गडी बाद झाला तर पहिला संघ असेल तो या स्पर्धेमध्ये संपूर्ण गडी बाद ज्या संघाचे झालेत. गोलंदाज तयार. व्हॅलेरियन. त्याच्या कोट्यातील शेवटचा चेंडू. ओ, चांगला चेंडू रिलीज केलाय. उसळी घेणारा चेंडू होता. अनपेक्षितरित्या हा चेंडू उसळी घेतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना 4 षटकांमध्ये 9 गडी बाद 20 धावा धावपळीवर जमा केल्यात आणि 21 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. या इनिंगचा जर आपण विचार केला तर 4 फलंदाज 0 या धावसंख्येवर बाद होताना आपल्याला दिसलेत. 4 फलंदाजाला 0 या धावसंख्येवर परतावं लागलंय. म्हणूनच आठवण झाली 12 सप्टेंबर 2007ची केनिया विरुद्ध न्यूझीलंड असा एक मॅच होता ज्याच्यामध्ये एका इनिंगमध्ये 6 फलंदाज हे केनिया संघाचे 0 या धावसंख्येवर बाद झाले होते आणि इथे या इनिंगचा जर आपण विचार केला तर 4 फलंदाज हे 0 या धावसंख्येवर बाद झालेत. गोलंदाजीचं विश्लेषण करायचं झालं तर EVN नावाचा गोलंदाज पहिल्या षटकामध्ये प्रभावित करतोय. 3 धावा देतोय. 3 गडी बाद करतोय. त्याच्यानंतर प्रतिकार्या 1 षटक टाकतोय. 5 धावा देतोय. 1 सफलता प्राप्त करतोय. रैना लितूर एका षटकामध्ये 8 धावा दिल्या. 1 विकेट्स प्राप्त केली. व्हॅलेरियन शेवटचं षटक टाकतोय. शेवटच्या षटकामध्ये 4 धावा देतोय आणि 1 गडी बाद करतोय. फलंदाजीमध्ये कुठलाच फलंदाज विशेष प्रभाव पाडू शकला नाही. आता 4 षटकांमध्ये 20 रनची आवश्यकता. फर्स्ट इनिंग आपण बघितली. नाण्याची एक बाजू आपण पडताळली. आता नाण्याची दुसरी बाजू कशी असेल, दुसऱ्या बाजूमध्ये काय घडेल, ही चर्चा आपण करणार आहोत एका छोट्याशा डीजे ब्रेक नंतर. ऐकूया आपण एक सुमधुर गीत. अपार कीर्ती तुझी थोरवी अगाध महिमा शक्तीचा. अपार कीर्ती तुझी थोरवी अगाध महिमा शक्तीचा. जगदंबा दाखवी मार्ग मुक्तीचा नवरस भक्तीचा. सवे गणपती महिषासुर मर्दिनी शोभते कालिका. सवे गणपती महिषासुर मर्दिनी शोभते कालिका. मासोळी डोंगर कुशीत बसली कुलस्वामिनी अंबिका. आई चंडिका आई चंडिका आई चंडिका आई चंडिका आई चंडिका आई चंडिका. सुचंद्र गावा तुझा विसावा आई माऊली चंडिका. आई चंडिका आई चंडिका. सुचंद्र गावा तुझा विसावा
त्रिगुणी अवतारी म्हणून कीर्ती. थँक्स डीजे. चांगलं गीत या ठिकाणी डीजेच्या माध्यमातून वाचलंय. कारण उजव्या बाजूला आपण बघितलं तर आई चंडिका मातेचं सुंदर असं मंदिर आपल्याला बघायला मिळतंय. नवसाला पावणारे आणि भक्ताच्या हाकेला धावणारे आणि नुकताचे गीत वाचलंय ते आदरणीय सन्माननीय भावेश अनंत म्हात्रे यांनी लिहिलेलं आहे. आदर्श शिंदे यांनी गायलेलं हे गीत आणि संगीत दिलंय संदीप पाटील यांनी. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. पहिल्या चेंडूला स्मॅश केलं जातंय आणि स्क्वेअर कटचा फटका दाखवलाय. चेंडूचा पाठलाग करताना शतरक्षक 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या. तिसरी धावे करता ते वेगाने पुढे सरकले होते. अंतिम क्षणी दोघांमध्ये आता कॉलिंग व्यवस्थित नव्हतं. आरामात या 2 धाव पूर्ण 2 धावणीची धावसंख्येचं खातं उघडलंय. लक्ष जर आपण विचारलं तर लक्षाचा पाठलाग केला जातोय 21 रनाचा आणि 21 रनांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा आल्यात. चांगले गीत नुकताच आपण ऐकलंय. संदीप पाटील यांनी संगीत दिलंय. भावेश अनंत म्हात्रे यांनी लिहिलेलं आणि आदर्श शिंदे यांनी आपल्या गोड आवाजामध्ये गायलेलं हे गीत. अंतिम क्षणी चेंडूला टॅप केलाय. गोलंदाजाच्या चेतन हा गोलंदाजाच्या मार्गावर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू वळवलाय. 1 धाव पूर्ण. एका धावणीची धावसंख्या झाली ती बिनबाद 3. चांगली सुरुवात केलंय कारण पहिल्या डावामध्ये 3 या धावसंख्येवर 3 गडी बाद झाले होते. फलंदाजी करताना RK मोरवा या संघाचं त्यांच्या इतिहासामधील क्रिकेटच्या इतिहासामधील त्यांची सर्वोच्च निच्चांक धावसंख्या असेल. इनफिल्डवरून कव्हर्सवरून चेंडूला खेळलाय. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. उमेश वाघ चेंडूपर्यंत पोहोचतोय. बघता बघता 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्यात. 2 धाव मिळत आहेत. 2 धावणीची धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या फुलली. धावसंख्या बहरली. धावसंख्या पोचली 5 वर. मॅकमिलन गोविंद इव्हीएन या दोघांनी डावाची सुरुवात केली आणि खरं तर कंबर मोडण्याचं काम केलं गोलंदाजीमध्ये इव्हीएन या गोलंदाजाने. पहिल्या षटकात 3 सफलता हासिल केल्या होत्या. लेट पामचा मारा इन दी एअर. चेंडू हवेमध्ये. आता हा चेंडूला अडवलं जाईल काय? उमेश वाघ पुन्हा एकदा चेंडूला अडवतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि बघता बघता फलंदाजांनी 2 धावा घेतल्या. तिसरी धावे करतात ते पुन्हा एकदा धावतायत. दोघांमध्ये चांगलं कॉलिंग. दोघांमध्ये चांगलं समंजसपणा. 3 धावणीची धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली जाते ती 8 वर. 8 फॉर नो लॉस. 4 चेंडूंमध्ये 8 धावा. याचाच अर्थ अजून विचार केला तर 13 धावा 20 चेंडूमध्ये हव्या आहेत. 13 धावा डिफेंड करणं फार कठीण असेल पण क्रिकेटमध्ये भाकीत करणं हे योग्य समजलं जात नाही. कधीही केव्हाही कलाटणी मिळू शकते मॅचला. मी यंदाच्या हंगामामध्ये एका षटकामध्ये 3 धावा सुद्धा झाल्या नव्हत्या. हे दृश्य बघितलंय. ऑन साईडला फुलटच करून खेळलाय. चेंडू कॉर्नर क्षेत्रात. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याकरता फलंदाज वेगाने धावतायत आणि बघता बघता 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावणीची धावसंख्या पोहोचली जाते ती 10 वर. स्कोअर मूव्ज ऑन 10. आता विजयाच्या अगदी समीप येऊन ठेपलाय. 19 चेंडू आणि 19 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 11 रनची आवश्यकता. लेग स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आणि त्याला बरोबर बाहेर धाडण्याचा प्रयास केलाय. वाईटचा इशारा पंचाने आमच्यापर्यंत दर्शवलाय. 1+1 या 2 धावा मिळतील कारण 1 धाव पूर्ण केली फलंदाजाने धावून. या 2 धावण्याची धावसंख्येत पुन्हा निरीक्षण करूया. धावसंख्या झाली ती 12 वर. 19 चेंडूत 9 रनची आवश्यकता. एक पहिला डाव बघितला की 19 या धावसंख्येवर 9 गडी बाद झाले होते आणि आता 19 चेंडूंमध्ये 9 रनची आवश्यकता. चांगलं क्रिकेट खेळता आलं नाही RK मोरवा संघाला. मात्र चांगलं क्रिकेट खेळलंय उत्तन संघाने. ओहो, इथे विकेटचं पतन मिळतंय. पतन होत आहे. पहिला धक्का लागला जातोय उत्तन बॉईज उत्तन या संघाला. 1 गडी बाद. धावसंख्या 12. थँक्स डीजे. टीम मीटिंग करू नका आता. 12 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आमचे कॅमेरामॅन दिलीप भोईर भूषण भोईर चांगलं वर्क करतायत. चांगलं काम करतायत. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय समीक्ष मोरे हे आमचे इलेक्ट्रॉनिक स्कोअर अपडेटर आहेत. एडिटर म्हणून काम पाहतायत या JTCचे प्रोप्रायटर मृणालचे महात्रे
यांना तुम्ही बघतायत. कामेशजी पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत, ते सुद्धा खूप चांगलं काम करतायत. आणि विशेष म्हणजे कामेशमध्ये मला नेहमीच डिसिप्लिन पाहायला मिळतोय. कुठेही जरी मिळाला, कुठेही भेटला तरी नेहमीचा साथ प्रतिसाद ते देत असतात आणि चांगले गुणलेखक आहेत. मॅन्युअल स्कोरिंग सुद्धा चांगल्या पद्धतीने ते करू शकतात. 18 बॉल शिल्लक आणि 18 बॉलमध्ये उत्तन बॉयज उत्तन संघाला मॅच जिंकण्यासाठी 9 रनची आवश्यकता. 18 चेंडू 9 धावा. हा मॅच कमीत कमी वेळेमध्ये संपेल ही अपेक्षा आपण करूया. ओहो, गोलंदाजाचा एक चांगला मारा, चांगला चेंडू. 1.1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. नितेश पाटील गोलंदाजी मार्गावर आले. त्याचा हा स्लोवर 1 चेंडू. थोडासा थकवा मला जाणवतोय तो आर के मोरवा या संघामध्ये. आणि जे पद्धतीचे एकी पहिल्या 2 मॅचमध्ये मी त्यांची पाहिली ती एकी या शेवटच्या मॅचमध्ये दिसली नाही. ती युनिटी या शेवटच्या मॅचमध्ये दिसली नाही आर के मोरवा या संघाची. नेहमीच सातत्य राखणारा आर के मोरवा संघ या क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये कमी पडतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू पंचाने वाईट घोषित केलाय. या अतिरिक्त धावणीची धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली ती 13. एकतर बँक बॅलन्स कमी आहे आणि खर्च करण्याकरता विचार करणं फार महत्त्वाचं आहे. चांगली लाईन आणि लेंथने गोलंदाजी होताना दिसत नाही. पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं तर 2च खराब चेंडू पडले होते आणि इथे खराब सुरुवात गोलंदाज करतोय. नितेश पाटील गोलंदाजी मार्गावर. मिड ऑफ कव्हर पॉइंट. इनसाइड आउट करून चेंडूला खेळलं जातं. चेंडू देतोय तो काऊ कॉर्नर क्षेत्रात. 1 धाव पूर्ण. दुसरी धावेकरता वेगाने फलंदाज धावतायत आणि बघता बघता 2 धाव पूर्ण करतोय फलंदाज मॅकमिलन गोविंद. 2 धावण्याची धावसंख्या झाली ती 15. उत्तन बॉयज उत्तन संघाला हा मॅच जिंकण्याकरता 16 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 6 रनची आवश्यकता. 16 चेंडू 6 धावा. 16 चेंडू 6 धावा हे समीकरण. आणि समर्थक या ठिकाणी नाराज असतील. ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या होत्या चेतन यांनी की आमच्या संघा बाजूने बरेचसे समर्थक आहेत. इनफिल्डवरून खेळायचा होता, जाळ्यामध्ये अडकवलं गेलंय आणि शॉर्ट स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये फलंदाजाला झेल देण्याकरता भाग पाडलाय. विकेटचं पतन गॉन. नमो शारदे नमो भगवते नमो नमो महाकाली. अनंत रूपे तुझी माऊली तूच कृपा सावली. असुर मर्दिण्या प्रकट होते माया भवानी काली. भक्त संकीर्णी धाव शरण. बघतोय आपण 15 चेंडू आणि 15 चेंडू मध्ये 6 रनची आवश्यकता. धावसंख्या 15. प्रेक्षकांना सुद्धा आनंद मिळत नाही या मॅच मध्ये. प्रेक्षक सुद्धा हताश आहे. तर कारण अपेक्षा जर आपण केली या ठिकाणी निरीक्षण केलं तर जास्तीत जास्त समर्थक आर के मोरवा या संघाच्या बाजूने आपल्याला डाव्या बाजूला दिसलेत. इथे आर के मोरवा संघाने निराशा केली. 2 गडी बाद 15 धावा. नवीन फलंदाज गेलाय कॅशमेरो. ग्लेन मॅनो आणि कॅशमेरो हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावणीची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 17 आणि कदाचित तिसरी धाव सुद्धा मिळेल. आळस पाहायला मिळतोय. आळस हा माणसाच्या प्रत्येक कामामध्ये आडवा येणार एक प्रबळ शत्रू आहे जो आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा पूर्ण. 4 धावणीची धावसंख्या पोहोचली जाते ती 19 वर. आता फक्त 2 रनची आवश्यकता हा मॅच जिंकण्यासाठी. 14 चेंडू आणि 14 चेंडूमध्ये 2 धावेची गरज. 14 बॉल 2 धावा. 2 धावा 14 बॉल मध्ये. गोलंदाजी मार्गावर. गोलंदाज तयार. नितेश पाटील सुपर 4 मध्ये पोहोचणारा आता चौथा संघ ठरेल तो उत्तन बॉयज उत्तन संघ. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा विचार नाही. 1 धाव मिळाली. एका धावणीची धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली ती 20 वर. स्कोर इज लेवल. उत्तन बॉयज उत्तन संघाने या टुर्नामेंट्समध्ये आपली पकड मजबूत ठेवली. कारण डे 4 मध्ये त्यांची चांगली गुणवत्ता आपल्या डोळ्यासमोर पाहायला मिळाली. आणि एक वेळ सागर भोईर यांच्या सांगण्यावरून इथे येण्याकरता थोडासा प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. आणि अशातच गेविन फर्नांडिस या खेळाडूला प्रवृत्त केलं या स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरता. आणि तदनंतर या स्पर्धेत भाग घेतल्याचा फायदा झालाय ते उत्तन या संघाला. वेल डन टीम. खूप चांगला खेळ केला या दोन्ही संघाने. दोन्ही संघांकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हार्ड लक आर के मोरवा बॉईज टीम. आणि पुढील वाटचालीकरता हार्दिक शुभेच्छा उत्तन बॉईज उत्तन संघाला. कारण उत्तन बॉईज उत्तन संघ या स्पर्धेच्या
सुपर 4मध्ये दाखल होतोय. याचाच अर्थ समोर ज्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफींपैकी एका तरी ट्रॉफीचा दावेदार तो आता